नमस्कार भक्तांनो. यंदा रक्षाबंधन नेमकं कोणत्या दिवशी आहे? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? नारळी पौर्णिमा कधी आहे? नारळ समुद्राला का अर्पण केला जातो? आणि रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी का साजरी केली जाते? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोपी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2026 मध्ये रक्षाबंधन कधी आहे? भक्तांनो, 2026 मध्ये रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी साजरे केले जाणार आहे. हा दिवस श्रावण पौर्णिमा आहे. पंचांगानुसार 2026 मध्ये पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होते आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 समाप्त होते. म्हणून रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट 2026 रोजी साजरा केला जाईल. राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, राखी नेमकी कधी बांधावी? महाराष्ट्रातील सांगलीच्या पंचांगानुसार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6:18 ते 9:48 हा राखी बांधण्यासाठी उपलब्ध शुभ काळ दिला आहे. मात्र रक्षाबंधनाच्या विधीसाठी स्थानिक पंचांगातील अचूक वेळ पाहणे चांगले, कारण शहरानुसार सूर्योदय आणि मुहूर्ताच्या वेळेत काही मिनिटांचा फरक होऊ शकतो. विशेष म्हणजे 2026 मध्ये भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त झालेली आहे, त्यामुळे राखी बांधण्यासाठी भद्रीची अडचण राहत नाही. रक्षाबंधनाची पूजा कशी करावी? आता जाणून घेऊया रक्षाबंधनाचा साधा आणि पारंपरिक विधी. सर्वप्रथम पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या. एका ताटामध्ये कुंकू, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, फुले, राखी आणि भावासाठी औक्षणाचे साहित्य ठेवा. यानंतर भावाला स्वच्छ आसनावर बसवावे. सर्वप्रथम देवाचे स्मरण करून दिवा लावावा. त्यानंतर भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावावा. कपाळावर अक्षता लावाव्यात. भावाचे औक्षण करावे. यानंतर उजव्या हाताच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधावी. राखी बांधताना भावाच्या सुख, आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर भावाला मिठाई भरवावी. भाऊही आपल्या बहिणीला प्रेमाने आशीर्वाद आणि भेटवस्तू देतो. रक्षाबंधनाचा खरा अर्थ फक्त राखी बांधणे नाही, तर भाऊ बहिणीमधील प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या सुखासाठी केलेली प्रार्थना हा या सणाचा मुख्य भाव आहे. आता जाणून घेऊया नारळी पौर्णिमेबद्दल. रक्षाबंधनाबरोबरच महाराष्ट्रासाठी आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. 2026 मध्ये नारळी पौर्णिमा ही शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी आहे. श्रावण पौर्णिमेला महाराष्ट्रातील विशेषतः कोकण आणि समुद्रकिनारी भागात नारळी पौर्णिमा मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्राचा दिवस. म्हणून श्रावण पौर्णिमेच्या या सणाला नारळी पौर्णिमा असे नाव मिळाले. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला का अर्पण करतात? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नारळी पौर्णिमेला समुद्र आणि जलदेवतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कोळी आणि इतर किनारी मच्छीमार समुदायांसाठी या दिवसाला मोठे महत्त्व आहे. समुद्र शांत राहावा, समुद्रातील प्रवास सुरक्षित व्हावा आणि येणारा मासेमारीचा हंगाम सुखसमृद्धीचा जावा यासाठी प्रार्थना केली जाते. यानंतर समुद्राला नारळ अर्पण केला जातो. नारळी पौर्णिमेला पूजा कशी करावी? नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी घराची स्वच्छता करून स्नान करावे. देवाची पूजा करावी. नारळ, फुले, अक्षता आणि नैवेद्य तयार ठेवावा. समुद्रकिनारी पूजा करत असाल तर स्थानिक परंपरेनुसार वरुण देवाची प्रार्थना करावी आणि नारळ अर्पण करावा. मात्र समुद्रकिनारी जाताना सुरक्षिततेला सर्वात जास्त महत्त्व द्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. घरच्या घरी पूजा करत असाल तर नारळ देवासमोर ठेवून वरुण देवाचे स्मरण आणि प्रार्थना करू शकता. नारळी भात का बनवतात? नारळी पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः नारळी भात करण्याची परंपरा आहे. नारळ आणि गोड पदार्थांचा वापर करून तयार केलेला हा पारंपरिक पदार्थ या सणाचे वैशिष्ट्य आहे. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन हा प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून तयार करतात. मच्छीमारांसाठी नारळी पौर्णिमा विशेष का? कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. मच्छीमार समुदाय समुद्राची पूजा करून सुरक्षित आणि समृद्ध मासेमारीच्या हंगामासाठी प्रार्थना करतो.
नौका सजवणे, समुद्राची पूजा करणे आणि नारळ अर्पण करणे अशा विविध परंपरा या दिवशी पाहायला मिळतात. म्हणून नारळी पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नाही, तर समुद्राशी आणि निसर्गाशी असलेल्या माणसाच्या नात्याची आठवण करून देणारा सण आहे. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी का? आता एक मजेदार प्रश्न. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी का असतात? याचे कारण असे की दोन्ही सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी येतात. म्हणून महाराष्ट्रात एका बाजूला भाऊ बहिणीच्या प्रेमाचा रक्षाबंधनाचा सण, तर दुसऱ्या बाजूला समुद्र आणि वरुण देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. एकाच पौर्णिमेला वेगवेगळ्या परंपरांमधून नात्यांचे, निसर्गाचे आणि श्रद्धेचे सुंदर दर्शन घडते. 2026ची महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी. रक्षाबंधन शुक्रवार 28 ऑगस्ट 2026. नारळी पौर्णिमा शुक्रवार 28 ऑगस्ट 2026. पौर्णिमा तिथी सुरू 27 ऑगस्ट सकाळी 9:08. पौर्णिमा तिथी समाप्त 28 ऑगस्ट सकाळी 9:48. सांगलीसाठी राखी बांधण्याचा उपलब्ध शुभकाळ सकाळी 6:18 ते 9:48. भद्रा सूर्योदयापूर्वी समाप्त. शेवटचा संदेश. भक्तांनो, रक्षाबंधन आपल्याला शिकवते, नाती जपली तरच नाती सुंदर राहतात. आणि नारळी पौर्णिमा आपल्याला शिकवते, निसर्ग आणि समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचा सन्मान करो, प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या सुखासाठी प्रार्थना करो आणि प्रत्येकाच्या घरात प्रेम, आनंद आणि सुखसमृद्धी नांदो. आपण सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. हर हर महादेव.